Find the change in length of second's pendulum if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. ओके, आता या ठिकाणी आपण गिवन डेटा पहिल्यांदा लिहून घेऊयात. आपल्याला त्यांनी दिलेलं काय आहे तर सेकंड्स पेंडुलम आहे, सेकंड्स पेंडुलम. आणि जर सेकंड्स पेंडुलम असेल तर इनडायरेक्टली आपल्याला कॅपिटल टी ची व्हॅल्यू 2 सेकंड एवढी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर इफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंजेस फ्रॉम, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती चेंज होत आहे आणि त्या दोन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला दिलेली आहेत. G1 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि दुसरी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G2 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर चेंज इन लेंथ, म्हणजे लेंथ मध्ये झालेला चेंज हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, ज्याला आपण असं म्हणूया डेल्टा एल इज इक्वल टू, हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सोल्युशन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल बघा. सेकंड पेंडुलमची जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी, हा फॉर्म्युला आहे, हा जनरल फॉर्म्युला. इथं सेकंड पेंडुलम सांगितलेला आहे म्हणजे टी ची व्हॅल्यू 2 इथं पुट करूया. 2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. 2 ला 2 कॅन्सल होईल. 1 इज इक्वल टू पाय अंडर रूट एल बाय जी. दोन्ही बाजूचा या ठिकाणी स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. 1 इज इक्वल टू पाय स्क्वेअर, स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल एल बाय जी. देअरफॉर यावरून आपल्याला एल कॅल्क्युलेट करायचा आहे. एल इज इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर. हा या ठिकाणी आपल्याला जनरल फॉर्म्युला भेटला. आता आपल्याला दोन लेंथ कॅल्क्युलेट करायची आहेत. त्यामध्ये पहिली L1 इज इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू त्याच्यासाठी G1 आपण घेऊयात 9.75 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू 3.14 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे सर्व जर आपण लॉग टेबलच्या सहाय्याने जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 0.9876 मीटर. ही झाली पहिली लेंथ, त्याला आपण L1 असं म्हणूया. नेक्स्ट नंबर 2 L2 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर इज इक्वल टू G2 ची व्हॅल्यू आहे 9.8 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर 3.14 ब्रॅकेट स्क्वेअर. हेही जर आपण लॉग टेबलच्या सहाय्याने सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 0.9927 मीटर. आपल्याला चेंज इन लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून डेल्टा एल इज इक्वल टू मॅक्सिमम लेंथ म्हणून मिनिमम लेंथ जर आपण सबस्ट्रॅक्ट केली 0.9927 मायनस 0.9876, हे चेंज इन लेंथ आपल्याला भेटून जाईल 0.0051 मीटर. चेंज इन लेंथ इज इक्वल टू 0.0051 मीटर. आता इथं लेंथ काय झालेली आहे तर लेंथ मध्ये काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजे L1 0.9876 होता आणि तो आता झालेला आहे 9927 मीटर. म्हणजे या ठिकाणी जी लेंथ आहे ती लेंथ काय होत आहे तर लेंथ इन्क्रीज झालेली आहे. नेक्स्ट न्यूमरिकल बघूया. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन is the kinetic energy of particle performing simple harmonic motion of amplitude 8 cm 3 times its potential energy. ओके, गिवन डेटा आपण लिहून घेऊयात. ॲट व्हॉट डिस्टन्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. फ्रॉम द मीन पोझिशन इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. एम्प्लिट्यूड दिलेला आहे A इज इक्वल टू 8 सेंटीमीटर म्हणजेच 8 × 10⁻⁻² मीटर.
कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीच्या तिप्पट कायनेटिक एनर्जी इथं दिलेली आहे. ओके, सोल्युशन मध्ये आपण लिहू शकतो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे 1/2 KA² - x² इज इक्वल टू 3. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 kx². यामध्ये हाफ कॅन्सल झाला, k ला k कॅन्सल झाला, राहत आहे काय A² - x² इज इक्वल टू 3x². A² इज इक्वल टू 3x² आणि हे x² इकडे आल्यानंतर प्लस होईल. A² इज इक्वल टू 4x². आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. देअरफॉर या दोघांचा स्क्वेअर रूट घेऊया. A इज इक्वल टू 2x, x इज इक्वल टू a/2. हा आपल्याला जनरल फॉर्म्युला या ठिकाणी भेटला. आता यामध्ये आपण x कॅल्क्युलेट करण्यासाठी a ची व्हॅल्यू पुट करूया. a किती आहे बघा 8 × 10⁻⁻² डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x इज इक्वल टू 248 मीन्स 4 × 10⁻⁻² आणि ही कशामध्ये आहे मीटर मध्ये, म्हणजे x ची व्हॅल्यू इथं आपल्याला भेटली 4 × 10⁻⁻² मीटर. पण ही डिस्प्लेसमेंट कोणत्या एका डायरेक्शनला दिलेली आहे का, तर असं काही मेन्शन केलेलं नाही. म्हणून x इज इक्वल टू आपण लिहूया ±4 × 10⁻⁻² किंवा 4 ±4 सेंटीमीटर. 10⁻⁻² म्हणजेच किती असतं सेंटीमीटर असतं. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला भेटली ±4 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल बघूया. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पिरियड 2π अबाउट द मीन पोझिशन O is observed to have a speed of b√3 meter per second when at a distance b meter from O if the particle moving away from O at that instant find the time required by the particle to travel further distance b. ओके, गिवन डेटा मध्ये पहिला लिहून घेऊयात काय काय आपल्याला दिलेलं आहे. टाइम पिरियड दिलेला आहे t ची व्हॅल्यू 2π सेकंड एवढी. स्पीड दिलेला आहे v इज इक्वल टू b√3 मीटर पर सेकंड. वेन अ डिस्टन्स दिलेला आहे x ची व्हॅल्यू दिलेला आहे b मीटर एवढी from mean position or from point O. If the particle moving away from O at that instant find the time required by the particle to travel further distance b. म्हणजे आपल्याला स्मॉल t विचारलेला आहे. आता थोडक्यात इथं आपण बघूयात की सपोज हे ऑसिलेशन होत आहे असं जर आपण समजलं तर ही पोझिशन एक्स्ट्रीमची आहे, ही पोझिशन एक्स्ट्रीमची आहे आणि ही पोझिशन मीनची आहे. आता काय सांगितलेलं आहे त्यांनी की जो पार्टिकल आहे तो बी ह्या डिस्टन्स वरती आहे, म्हणजे इथं कुठंतरी बी हे डिस्टन्स आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे x इज इक्वल टू बी एवढं डिस्टन्स आहे. याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर इथून पुढे जाण्यासाठी त्याला लागणारा टाइम काय असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता या पॉइंटला असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊया. सोल्युशन मध्ये बघा काय लिहिता येईल आपल्याला. टी दिलेला आहे, त्या टी वरून आपण म्हणूया ओमेगा इज इक्वल टू 2π/t. 2π/t ची व्हॅल्यू दिलेला आहे 2π. 2π ला 2π कॅन्सल. रेडियन पर सेकंड, 1 रेडियन पर सेकंड हा झाला ओमेगा. आता यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो बघा. ओमेगा कॅल्क्युलेट केला. आता एक्स आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण v इज इक्वल टू ओमेगा
√a² मायनस x² हा फॉर्म्युला वापरू शकतो. v आपल्याला दिलेला आहे b√3, ओमेगा आत्ताच कॅल्क्युलेट केला 1, √a आपल्याला दिलेला आहे का, तर नाही, जसंच्या तसं. x ची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे b, त्याचा स्क्वेअर. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया, म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय भेटेल बघा, b² √3 म्हणजे जसंच्या तसं 3 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1, हा स्क्वेअर रूट या ठिकाणी कॅन्सल होईल. याच्यावरून a² इज इक्वल टू हे मायनस b इकडे गेल्यानंतर 3b² प्लस b² म्हणजे a² इज इक्वल टू 4b². हेच आपण सॉल्व्ह केल्यानंतर a इज इक्वल टू 2b म्हणजे इथं आपण काय घेतला, त्याचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, तर स्मॉल t म्हणून x इज इक्वल टू आपण फॉर्म्युला वापरू शकतो a sin ओमेगा t प्लस फाय. पण या ठिकाणी फाय इनिशियल फेज दिलेला नाही म्हणून आपण तो 0 कन्सिडर करू. a sin ओमेगा t सिन्स फाय इज इक्वल टू 0 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे b, a किती आलेला आहे 2b. साइन ओमेगा आपण लिहित असताना इथं 1 रेडियन आपण कॅल्क्युलेट केलाय, तो 1 म्हणजे डायरेक्ट इथं t लिहूया. b ला इकडचा b कॅन्सल झाला, हे 2 इकडच्या बाजूला पाठवूया. 1/2 साइन t आपल्याला t पाहिजे, देअरफॉर t इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2. ओके, साइन इनवर्स 1/2 म्हणजेच किती आहे, देअरफॉर t इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी भेटेल π/6 सेकंड. हा झाला स्मॉल t. पण हा कोणता स्मॉल t आहे, ज्यावेळेला पार्टिकल ह्या बी पोझिशनला असेल. आता समजा तो इथून इथपर्यंत गेलेला असेल, आपल्याला बी च्या पुढे किती ट्रॅव्हल केला हे विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जर हा पार्टिकल मीन पासून एक्स्ट्रीमला गेला, परत तो एक्स्ट्रीम पासून मीन, परत मीन पासून एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम पासून मीन, म्हणजे थोडक्यात जर आपण या ठिकाणी हे जर सर्कल कन्सिडर केलं तर आपल्याला इथं माहिती आहे की पार्टिकल ज्यावेळेला मीन पोझिशनला म्हणजे इथून जाईल तो इथपर्यंत जाणार आहे. इथून इथपर्यंत जात असताना त्याचा जो टाइम आहे तो टाइम काय असणार आहे, तर t/4. इथून इथं गेल्यानंतर t/4, इथून इथं t/4, इथून इथं t/4. ह्या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर भेटेल कॅपिटल T म्हणजे एक टाइम पिरियड. आता इथं आपल्याला काय सांगितले, पार्टिकल मीन पासून या एक्स्ट्रीमला जाण्यासाठी बी पर्यंत पोहोचला, त्याचं टाइम आहे π/6 सेकंड एवढं. आता त्याला जर इथं जायचं असेल म्हणजे बीच्या पुढं तर किती टाइम लागेल, तर आपण तो कसा कॅल्क्युलेट करू शकतो बघा. देअरफॉर आपण काय म्हणूया, t इज इक्वल टू इथलं जे टाइम आहे ते किती आहे, इथपर्यंत जे टाइम आहे ते t/4 आणि इथला जो अँगल असेल तो अँगल किती आहे π/2. त्याच्यातनं हा π/6 जर वजा केला तर t ची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटून जाईल π/3 सेकंड. म्हणजे हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलला बीच्या जर पुढे जायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी लागणारा जो टाइम आहे तो किती आहे π/3 सेकंड.